पण साबुदाण्याची खीर करताना बऱ्याच जणांची तक्रार असते. तर कधी दूध वेगळं होतं, साबुदाणा वेगळा होतो, खीर एक संत होतच नाही. पण मी अशा छोट्या छोट्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, तर तुमची खीर सुद्धा अशी छान घट्ट एक संत होईल. नमस्कार, सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत उपवासाची साबुदाण्याची खीर. चला आपण साबुदाण्याच्या खिरीला काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊ. त्यासाठी घेतला इथे मी अर्धी वाटी साबुदाणा मी 1 तासापूर्वी स्वच्छ धुवून त्याला भिजू घालून घेतला. भिजवताना त्यात 1 इंच पाणी ठेवलं, त्यामुळे तो खूप छान मॅश होतोय बघा, असा भिजायला हवा. पाऊण वाटी साखर, काजू बदाम पिस्त्याचे काप, केशरच्या काड्या, साजूक तूप 2 चमचे व अर्धा लिटर दूध. आता इथे मी गॅसवर जाड बुडाची कढई ठेवून घेतली. त्यामध्ये घालू अगदी थोडंसं पाणी, म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही. नाहीतर कढई ओली करून घेतली तरी सुद्धा चालते. आता त्यामध्ये घालू आपण हे अर्धा लिटर दूध. आता दुधाला आपण पूर्ण उकळी येऊ देऊ. इथे दूध छान गरम झालं. त्यात घालू आता आपण ह्या केशरच्या काड्या, म्हणजे आपला खिरीला कलर खूप छान येईल. त्यात घालू ही साखर. इथे गॅस मी जोरातच ठेवला आहे. आपण आता साखर विरघळून घेऊ. इथे आपलं दूध उकळायला लागलं. आता त्यामध्ये घालू आपण हा भिजवलेला साबुदाणा घातल्यावर असं सारखं ढवळत राहा, नाही तर खाली त्याच्या गुठळ्या होऊन जातात साबुदाण्याच्या. श्रावण महिना असो, एकादशी असो किंवा सलग उपवास असतील, तर आपल्याला रोज रोज तेच ते साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर त्यासाठी एकदा ही अशी खीर करून बघा तुम्ही, खूप छान लागते. बघा इथे दूध आणि साबुदाणा उकळायला लागला. आता आपण गॅस कमी करून तिला 5-6 मिनिटासाठी उकळू देऊ. तोपर्यंत आपला साबुदाणा सुद्धा छान शिजून जाईल. बघा किती छान उकळलं. खिरीला हे असं मध्ये मध्ये ढवळत राहा. त्याची जी दुधावरची साय आहे ती सारखी मोडत राहा, म्हणजे आपल्या खिरीला सुद्धा छान घट्टपणा येईल. 6-7 मिनिटं इथे मी खीर शिजवून घेतली. किती छान शिजली. आपला साबुदाणा तुम्ही पाहू शकतात किती पारदर्शक झाला, आणि केशरमुळे त्याचा कलर सुद्धा किती छान आला खिरीला. तुम्हाला जर वेलची पूड चालत असली तर तुम्ही ह्या खिरीमध्ये विलायची पूड सुद्धा घालू शकतात. आता ही खीर मी एका बाजूला ठेवून बदाम काजूचे काप परतवून घेते. बघा इथे मी तडका कढई ठेवून घेतली. त्यात घालू आपण 1 चमचा तूप. त्यामध्ये घालू हे बदाम काजूचे काप. अगदी हलकसं परतवून घ्यायचं. काजू बदाम परतल्यावर त्यांची चव खूप छान लागते. आता मी बाजूला काढून घेते. त्यावर ठेवू अजून कढई. बघा किती छान घट्टपणा आला आपल्या खिरीला. आपण जो तुपामध्ये बदाम काजू परतवून घेतले तो तडका यात टाकून घेऊ. 2 मिनिटासाठी इथे मी खीर उकळून घेते. आता बस तयार झाली. आता आपली एकदम एक संत हलक्या सोनेरी कलर व चवीला अगदी अप्रतिम अशी साबुदाण्याची खीर. आता इथे आपण गॅस बंद करून देऊ. तयार झाली आपली गरमागरम साबुदाण्याची खीर. तुम्ही नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.